पण तरीही निष्ठा या शब्दाला काहीतरी अर्थ आहे का नाही हो? अहो, आपण कुणामुळे निवडून आलो? आपल्या निवडणुकीत कुणी कुणी आपल्या प्रचाराच्या सभा घेतलेल्या आहेत? विशेष म्हणजे कुठल्या विचाराच्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे याची काहीतरी आठवण, काही जाणीव? काहीही नाही. खोबरं तिकडं चांग भलं. पुन्हा एकदा भूकंप, पुन्हा एकदा गद्दारी. पक्षाशीच नव्हे तर मतदारांशीही. मित्र हो, नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणाला गद्दारीचा शापच लागला आहे की काय? खरं तर असा प्रश्न अलीकडे सगळ्यांनाच पडू लागलेला आहे. तुम्हालाही अनेक वेळा हा प्रश्न पडला असेल. तुमच्या मनात देखील अनेक वेळा अशा प्रकारची भावनाही आली असेल. अहो बघा, रोजच्या राजकारणाची बातमी काय असेल तर हा याच्या संपर्कात, तो त्याच्या संपर्कात, हा फुटला तो फुटणार, ऑपरेशन कमळ, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन अमुक, ऑपरेशन तमुक. अरे कसले ऑपरेशन करता? लोकशाहीचं ऑपरेशन झालं इथं. बघा, पक्षांतर बंदीच्या कायद्याची तर पुरती वाट लागलेली आहे. फोडाफोडी करणं आणि सत्तेची भूक शमवणं, बस एवढंच काय ते उरलं आहे राजकारण. सामान्यांच्या हिताची, महाराष्ट्राच्या कल्याणाची भाषा कुठं ऐकायलाच येत नाही हो हल्ली. बघा, 3 वर्षापूर्वी शिवसेना फोडली, नंतर राष्ट्रवादी फोडली. आता ही विधानसभा निवडणूक झाल्यानंतर बहुमतानं सत्ता आली आहे, पण फोडाफोडीचं पाप काही केल्या थांबताना दिसत नाही आणि ते थांबेल असंही वाटत नाही. आता बघा, केंद्रातली सत्ता टिकवण्यासाठी ही फोडाफोडी भाजपासाठी तर आवश्यक बनलेली आहे. त्यासाठी हे नवं पाप पुन्हा सुरू झालेलं आहे. आता म्हणजे पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार. उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फुटणार आणि शिंदे गटात जाणार. गेल्या काही दिवसापासून शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची चर्चा तर रंगलेली आहे. ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरे गटाचे आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा शिवसेना गटामध्ये प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे. याच दरम्यान एकनाथ शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगरची तयारी आता पूर्ण झालेली आहे असं समोर येऊ लागलेलं आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार येत्या संसदेच्या अधिवेशनाच्याही आधी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार शिंदे गटात दाखल होऊ शकतात. आगामी संसदेच्या अधिवेशनाच्याही आधी ही मोहीम फत्ते करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा ही तशी अनेक दिवसापासून सुरू होती, पण खासदाराचं तळ्यात मळ्यात असं सुरू होतं, जाऊ की नको, जाऊ की नको. आणि बघा, त्याला कारण जे होतं ना, ते पक्षांतर बंदी कायदा. पक्षांतर बंदीच्या कायद्यातून वाचायचं असेल तर ठाकरेचे 9 पैकी 6 खासदार फुटणं तितकंच आवश्यक होतं. अन्यथा या फुटीर गटावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकत होती. आणि त्यामुळं पक्षांतर बंदी कायद्यातून वाचण्यासाठी 6 खासदारांचा आकडा आवश्यक होता, महत्त्वाचा होता. त्यामुळं एकूण खासदारांचं मन वळवण्यासाठी देखील हा मधला जो काही वेळ गेला ना, तो त्यासाठी गेला आहे. अशातच बघा, अखेर 6 खासदारांचं मन वळवण्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला यश आलेलं आहे आणि पडद्यामागं पूर्णपणे जुळणी झाली आहे अशी माहितीही आता बाहेर आलेली आहे. गेल्या काही दिवसापासून या खासदारांना फोडण्यासाठी पडद्यामागे बऱ्याच वाटाघाटी सुरू होत्या. आता या वाटाघाटी कशाच्या असतील, काय असेल, तुम्ही आणि आपण एक अंदाज केलेला बरा, एक कल्पना केलेली बरी, कारण पाठीमागचं खोक्याचं राजकारण तर आपल्याला माहीतच आहे. उद्धव ठाकरे यांचे 5 खासदार शिंदे गटात प्रवेश घ्यायला आधीपासून तयार होते म्हणे, मात्र एका खासदाराचं तळ्यात मळ्यात सुरू असल्यामुळं हे ऑपरेशन टायगरमध्ये अडचण निर्माण झाली होती. त्याला विलंब होत चाललेला होता. मात्र आता 6च्या 6 खासदार शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी तयार झाले आहेत अशी माहिती देखील मिळत आहे. आताच्या म्हणजे परवाच निवडणुका झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, राजाभाऊ वाजे, संजय दिना पाटील, झालंच तर अनिल देसाई, अरविंद सावंत, भाऊसाहेब वागचौरे आणि ओमराजे निंबाळकर हे 9 खासदार निवडून आलेले आहेत. आता या 9 खासदारापैकी कोण कोण ठाकरे यांची साथ सोडून जाणार याची उत्सुकता तर आहे.
राजकीय वर्तुळात त्याबाबत बरीच मोठी चर्चाही होताना दिसत आहे. शिवाय उद्धव ठाकरे सेनेचे काही आमदार देखील याच वाटेवर आहेत. शिंदे गटाच्या ते संपर्कात आहेत, पण याबाबत अजून तरी निर्णय झालेला नाही असं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे सेनेला सोडून जाण्याची काही कारणंही सांगितली जात आहेत. बघा, म्हणजे पुढील 5 वर्ष महायुतीचं मजबूत सरकार असल्यामुळं अनेक खासदारांना आपल्या भविष्याची चिंता लागलेली आहे. प्रामुख्यानं निधी मिळवण्यासाठीची अडचण आहे. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडं महायुतीचं म्हणजे भाजपा युतीचं सरकार असल्यामुळं तिकडं जाण्यामध्ये या मंडळींना फायदा दिसत आहे. आपल्या मतदारसंघात विकास कामांना गती येईल, निधी मिळण्यात अडचण राहणार नाही, अशी काही कारणं सांगितली जात आहेत. पण तरीही बघा, निष्ठा या शब्दाला काहीतरी अर्थ आहे ना हो. अहो, आपण कोणामुळे निवडून आलो? आपल्या निवडणुकीत कोणी आपल्या प्रचारासाठी सभा घेतल्या आहेत? कुठल्या विचाराच्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे? अहो, याची काहीतरी आठवण? पण काही नाही. खोबरं तिकडं चांग भलं. पुन्हा एकदा भूकंप, पुन्हा एकदा गद्दारी. पाहूया आता या गद्दाराच्या यादीत आता कोणाकोणाचा आणखी समावेश होतोय. तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.